दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई मधल्या लोकसभेविषयी आपण जाणून घेणार आहोत। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात अजय, दक्षिण मुंबई हा अत्यंत महत्त्वाचा असा लोकसभेचा मतदारसंघ। इथून खरं तर 2 टर्मचे याच्या आधीचे खासदार राहिलेले अरविंद सावंत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचं आव्हान असणार आहे। पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत आपल्याला दक्षिण मुंबईमध्ये दिसणार आहे। जसं तू शेवटचं वाक्य म्हटलीस की एकच शिवसेनेचं म्हणजे एकच नाव आणि 2 उमेदवार अशी लढत जी ती ह्या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे दक्षिण मुंबईत। ओव्हरऑल मुंबईत अशा 3 जागा, त्यातली ही सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे दक्षिण मुंबई। आमदार यामिनी जाधव यांना इथून शिंदेंच्या शिवसेनेने तिकीट दिलेले, अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत या ठिकाणी नेमकं महायुतीचा उमेदवार कोण असाल यावर घासाघाशी सुरू होताना आपल्याला पाहायला मिळत होती। विधानसभा अध्यक्ष आणि कोलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांनी प्रचार सुद्धा सुरू केला होता। आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला असलेला वरळी या ठिकाणी जाऊन ते प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्याच्यानंतर मिलिंद देवरा यांच्या नावाची सुद्धा चर्चा जी आहे ती ह्याच मतदारसंघातून होत होती आणि मिलिंद देवरा यांना राज्यसभेचं उमेदवारी जी आहे ती देण्यात आली होती, म्हणून त्यांच्या नावावर फुल्ली बसली। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्यांचा जो मतदार एकंदरीत विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणाच्या नंतर अनेक जागेवर जी ती नापसंती मिळाली, तसा सर्वे जो आहे तो समोर आला आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जे ती महायुतीत आपलं स्थान दाखवून जे ती ही जागा पुन्हा एकदा आपल्या गळाला लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग इथून उमेदवार कोण, तर या ठिकाणाहून स्थानिक आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली। आता यामिनी जाधव यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून परंपरागत जो आहे तो मागच्या 2 टर्म ही या ठिकाणाहून जिंकलेले उमेदवार ते म्हणजेच अरविंद सावंत यांना उमेदवारी दिलेली। आपण जर पाहिलं तर अरविंद सावंत आणि ओव्हरऑल शिवसेनेचं या ठिकाणी एक मोठं नेतृत्व आहे। आपण जर पाहिलं तर लालबाग भायखळ्याचा परिसर असेल, वरळीचा पट्टा असेल, दुसरीकडे एकंदरीत गिरगावच्या आजूबाजूची गिरणगावातील लोक असतील, ही सगळी आधीपासूनच शिवसेनेशी जोडले गेलेली होती। त्यामुळे इथे भाजप जरी प्रयोग केला असता तर भाजपला आधीच या ठिकाणाहून जी आहे ती मोठ्या संख्येने ताकद उतरावी लागली होती। त्याच्यातच ज्यावेळेस राहुल नार्वेकर या ठिकाणी प्रचार करत होते त्यावेळेस त्यांना नापसंती दाखवली। आता थेट आपण जर उमेदवारांची चर्चा केली तर अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, एकीकडे जर पाहिलं तर एका दिशेला म्हणजे आपण जर रेल्वे स्थानकावर उभं राहिलं तर उजव्या हाताला यामिनी जाधव, अरविंद सावंत, डाव्या हाताला यामिनी जाधव, उजव्या हाताला तर डाव्या हाताला अरविंद सावंत, अशी लढत जी ते आपल्याला पाहायला मिळतील। आणि त्याच अनुषंगाने आता दोन्ही उमेदवार जे त्या संपूर्ण मतदारसंघात फिरताना आपल्याला पाहायला मिळाले। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथला मूळ शिवसैनिक आता नेमकं मतदान कोणाला करणार, कारण की जर पाहिलं तर आता जर या संपूर्ण यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधानांनी जो मुद्दा चर्चेला गेला तो म्हणजे की मुस्लिम मतदारांना नेमकं आपल्याकडे ओढण्याचं काम कोण करताना। ह्या ठिकाणी जर पाहिलं तर मस्जिद बंदरचा सँडस रोडचा पट्टा जो आहे तो हा महत्त्वाचा भाग आहे। एक अख्खा 2 मतदारसंघ जे ह्या 2 विधानसभा मतदारसंघ या भागात येताना इथे मोठ्या प्रमाणात मुसलमान वस्ती। तर दुसरीकडे पुढे जाऊन जर पाहिलं तर कोलाब्याचा जेवढा मोठा झोपडपट्टीचा भाग आहे हा सुद्धा ही दलित वस्ती आणि मूळ शिवसेनेशी जोडलेली ही जी आहे ती संपूर्णतः ही वस्ती जी आहे ती शिवसेनेच्या बाजूने कौल देताना आपल्याला पाहायला मिळतील। आता ह्या सगळ्याच मतदारसंघात यामिनी जाधव यांना आपलं स्थान तयार करण्यास वेळ मिळाला का, हा एक महत्त्वाचा प्रश्न होता। कारण यामिनी जाधव यांना अगदी उशिरा उमेदवारी त्यांच्या घोषणा झालेली होती, त्यामुळे त्यांचा प्रचार हल्ली आता आपण पाहिलाय गेल्या काही दिवसांमध्ये। दक्षिण मध्य मुंबई मधली नेमकी समीकरणं काय आहेत, कारण अनिल देसाई यांच्यासाठी 2 सभा उद्धव ठाकरेंनी या मतदारसंघामध्ये घेतलेल्या दिसल्या आणि राहुल शेवाळे जे 2 टर्मचे खासदार आहेत त्यांचं आव्हान आहे। यामिनी हा एक पुन्हा एकदा दक्षिणेतला दुसरा मतदारसंघ आहे जिथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई होते। राहुल शेवाळेंच्या मतदारसंघात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस प्रचाराच्या तोफा थंडावत होत्या त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जे ते या ठिकाणी होते। तर दुसऱ्या दिवशी 18 तारखेला पंतप्रधानांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आणि स्वतःच्या उमेदवाराला प्रचार करण्यासाठी थेट
उद्धव ठाकरे जे आहेत ते मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळाले होते आणि दक्षिण मध्य मध्ये उद्धव ठाकरे यांची 18 तारखेला सभा झाली, पण त्याच्या आधी महायुतीने मोठं शक्ती प्रदर्शन हे दादर आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात येणाऱ्या दादर येथील छत्रपती शिवाजी पार्कवर उतरवलं होतं आणि राहुल शेवाळेंच्यासाठी म्हणजे मुंबईतल्या सगळ्यात मतदारसंघासाठी पण महत्त्वाचं म्हणजे हे दक्षिण मध्य मुंबईतलं ठिकाण होतं आणि त्या ठिकाणी महायुतीतले दिग्गज नेते म्हणजे थेट एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज ठाकरे आणि यांच्या जोडीला देशाचे पंतप्रधान सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगाने असा जो आहे तो राहुल शेवाळे यांचा प्रचार झाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण राहुल शेवाळे यांच्या दक्षिण मध्य मुंबईच्या मतदारसंघात यंदा राहुल शेवाळे विशिष्ट फोकस सायन आणि धारावी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळाले होते। सायन धारावी या मतदारसंघात जे ते एकंदरीत शिवसेना आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडी सोबत असलेल्या वर्षा गायकवाडचं मोठं असं नेतृत्व आहे, पण वर्षा गायकवाड या सध्या महाविकास आघाडी सोबत आहे, तिथे नाराजीचा सूर होता। पण वर्षा गायकवाड यांनी सांगताय खरं तर त्यांना उत्तर मध्य मधून उमेदवारी हवी होती, मात्र दक्षिण मध्य मधून त्यांना उमेदवारी दिली। पुढची आणखी एक अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायची ती म्हणजे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, कारण मिहीर कोटेचा आणि त्यांच्या विरोधामध्ये संजय दीना पाटील यांचं आव्हान आहे, तिथून सुद्धा आधीच्या खासदाराचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। यामिनी हा मतदारसंघ आहे जिथून गुजराती आणि मराठी हा नवा वाद मुंबईच्या राजकारणात फिरू लागला। या आधी हा वाद जो आहे तो उत्तर मुंबईच्या भागात होता, पण आता ईशान्य मुंबई सुद्धा हा वाद झाला आणि त्यामुळे आता मराठी जो हिंदू मराठी मतदारसंघ होता, जो भाजपला भाजपसाठी थोडा सुद्धा सॉफ्ट कॉर्नर होता, तो सुद्धा आता पूर्णतः शिवसेनेच्या बाजूने जाऊ शकतो, कारण की ह्याच मतदारसंघात गुजराती आणि मराठी असा संपूर्ण वाद प्रचाराच्या दरम्यान झाला। ज्या वेळेस संजय दीना पाटलांची माणसं प्रचार करण्यासाठी विशिष्ट एका इमारतीच्या आत जात होती, त्यावेळेस त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं, अशी कथित सांगण्यात आलं की इथे मराठी माणसांना जी आहे ती परवानगी नाही। त्याच्यानंतर इथलं वातावरण जे आहे ते चिघळलं। यालाच काउंटर करण्यासाठी ज्यावेळेस मिहीर कोटेचा हे गोवंडी मानकुर या परिसरात प्रचार करत होते, त्यावेळेस मिहीर कोटेचा यांच्याकडून आरोप करण्यात आले होते की मी ज्यावेळेस प्रचाराला आलो त्यावेळेस गोवंडी मानकुरमध्ये माझ्या प्रचार रथावर जी आहे ती एकंदरीत दगडफेक झाली। त्यामुळे या संपूर्ण ईशान्य मुंबईच्या वातावरणात जे ते धार्मिक आणि भाषेचं राजकारण पेटताना आपल्याला प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळाला। अगदी ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय त्यामुळे भाषिक आणि एकीकडे प्रांतिक वाद सुद्धा यामध्ये बघायला मिळाला। गुजराती मराठी असा वाद काही ठिकाणी रंगलेला होता। बघूयात आता नेमकं उद्या मतदार आपला कौल कुणाला देतात। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।